औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, मात्र कबरीला पुरातत्व विभागानं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला सुद्धा आता संरक्षण देणं अनिवार्य, फडणवीसांकडून स्पष्ट. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन, तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक. महाराष्ट्रातून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून टाका, पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपच्या टी राजा यांचं वक्तव्य. सण आणि उत्सवांमध्ये द्वेष पसरवण्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून काम सुरू, वडेट्टीवारांचा आरोप. तर औरंगजेबाच्या कबरीभोवती सध्या केंद्राचं पोलीस दल, राऊतांची टीका. औरंगजेबाची कबर नष्ट करा, खासदार नरेश म्हस्केंची मागणी. तर राज्यातील इतर प्रश्न महत्वाचे की औरंगजेबाची कबर महत्वाची, मिटकरींचा सवाल. बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार, पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सुळेंचा रोख नक्की कुणाकडे, चर्चेला उधाण. येत्या काळात कुणाची विकेट जाईल हे काळच ठरवेल, हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, आमचे सगळे मंत्री सक्षम. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींसह नितेश राणेंची प्रतिक्रिया. आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवतायत. सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा दावा. बरं झालं पक्ष फुटला, 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो, अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य. सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट मंत्री, जयकुमार रावल यांनी प्रतिभा पाटलांची सुद्धा जमीन लाटली. सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार, संजय राऊतांची माहिती. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. शिवसेनेतनं चंद्रकांत रघुवंशी उमेदवार, तर राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना उमेदवारी जाहीर. मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग आणणार, स्वतःला वाचवण्यासाठी गोरेंकडून विधानसभेची दिशाभूल. गोरेंनी अधिवेशनात खोटी माहिती दिल्याचा रोहित पवारांचा आरोप. भिवंडीमध्ये शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरात आरती. मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांचा खर्च. तर राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी. विलेपार्लेमध्ये उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन, तर दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कमधील सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला. कोरटकरला सुनावणीसाठी व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याची